सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि मंडळी, आज आपण आहोत माझं अत्यंत आवडतं शहर सांगलीमध्ये. आणि सांगलीतील ह्या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. माहेरवाशिणी अगदी माहेरी आल्यासारख्या. नेहमीप्रमाणे आपण आपल्या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आता ह्या खेळामध्ये मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे. ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. ते वाक्य असं आहे, मी आहे म्हणून टिकली, दुसरी कोण असते ना तर टिकलीच नसती टकली. तुमचं नाव सांगा ताई. विजया विनोद रावळ. तुम्ही हे वाक्य हे गात गात बोलायचंय, गात गात. हा, मी आहे म्हणून टिकली, हा दुसरी कोणी असती तर टिकलीच नसती ही टकली. धंदर तत्तर 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 धंदर तत्तर 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 धंदर धन 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 धन. मी आहे म्हणूनच टिकली, आ. दुसरी असती तर नसतीच टिकली टकली. धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड धतड ततड 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 ततड. म्हणून मी सांगितलं गात गात. हा, ह्या नाचत नाचत बोलतायत, माझ्यासारखं गायचं. हा हा, रेडी, 1 2 3. काय काय मी आहे म्हणूनच टिकली, मी आहे म्हणूनच टिकली, दुसरी कोण असती तर टिकलीच नसती दुसरी दुसरी कोणी असती तर टिकलीच नसती टकली. टकली 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 टकली. आता हे जर भाऊजींनी बघितलं तर काय म्हणतील भाऊजी, मला सांगा. काही नाही म्हणणार, मी म्हणते एकदा तरी त्यांना दिवसात. आम्ही बरोबर ताईच्या मनातलं ओळखतो, म्हणून वाक्य पण आम्ही अशीच निवडतो. त्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. माझं नाव अनुराधा शेटे. आता हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोला. मी आहे म्हणूनच टिकली, दुसरी असती तर नाही तर टिकली टकली. मी आहे म्हणूनच टिकली, दुसरी असती तर नाही तर टिकली टकली. टकली 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 टकली. बरं, हे वाक्य बोलून झालं तर तुम्ही उडी मारायची. म्हणजे कशी तुम्हाला दाखवतो. हा, सांगा. मी आहे म्हणून टिकली, दुसरी असती तर टिकलीच तशी टकली. हे असं मला पाहिजे. मी आहे म्हणून टिकली, नाहीतर दुसरी कोणी असती तर नसती टिकली टकली. मी आहे म्हणून टिकली, नाहीतर नुसती दुसरी टिकली टकली. मी आहे म्हणून टिकली, नाहीतर नुसती दुसरी टिकली टकली. मी आहे म्हणून टिकली, नाहीतर नुसती दुसरी टिकली टकली. मी आहे म्हणून टिकली, नाहीतर नुसती दुसरी टिकली टकली. मी आहे म्हणून टिकली, नाहीतर नुसती दुसरी टिकली टकली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. माझं नाव आशा काशीनाथ जाधव. हा, आशाताई. हा, आता हे वाक्य तुम्ही आहे ना रडत रडत बोलायचे. एवढं रडा तुम्ही. रडा रडा, असं कराय बघा. मी आहे म्हणून टिकली.
जोरदार टाळ्या होतो ते, जोरदार टाळ्या. विद्या सुधीर कुलकर्णी. हा विद्याताई, होऊन जाऊ दे वाक्य लाजत लाजत. हा समोर भाऊजी उभे आहेत, मीच दाखवतो तसं करत जा. या अहो अहो. हे करा 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 लवकर. हा मी आहे म्हणून टिकले, दुसरे कोणी असते तर टिकलेच नसते, टकली. ठीक आहे, चला एकदम जोरदार टाळ्या द्या. आई नाव सांगा तुमचं. माया प्रवीण शहा, एज आहे 76. 76. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. आई खूप सुंदर, छान वाटतंय. आता हे रागात होऊन जाऊ दे. मी आहे म्हणून टिकली, दुसरी कोणी असती तर टकलीच नसते टिकली. मी आहे म्हणून टिकली ओ नसती, मी नसते तर ती टिकलीच नसती टकली. हा मी आहे म्हणून टिकली, हा. दुसरी कोणी असती तर टकलीच नसती टिकली. काय तर होऊन जाऊ दे काय ते. हा. मी आहे म्हणून टिकली, हा. दुसरी कोणी असती तर टकलीच नसते टकली. झालं बस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. क्या बात आहे. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेलं आहे, ताई तुमचं व्हेरी गुड. एका शब्दात बाईचं विश्व असतं सगळं. घर, भिंत, आठवणी वेगळंच असतं सगळं. सासर आडनाव देतं पण माहेर नाव देतं. म्हणूनच बाईचं मन माहेरी धाव घेतं. माहेरच्या आठवणींमध्ये जेव्हा आपण गप्पा मारत असतो तेव्हा सगळ्या ताया ह्या बालपणामध्ये जातात. खूप भावूक पण होत असतात, काही गमती जमती पण असतात. आणि त्याच गमती जमती, त्याच आठवणींमध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव रेखा प्रशांत पाटील. रेखा ताई, किती वर्ष झालेत लग्नाला? यावर्षी 25 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्ष. 25 वर्षात काय प्रगती? नवऱ्याच्या सपोर्टमुळं मी आज 20 वर्ष इव्हेंट कंपनी चालवते. गेली 9 वर्ष मी माझी स्वतःची सई क्रिएशन ही महिलांसाठीचं व्यासपीठ चालू केले. त्याला संपूर्ण सपोर्ट हा नवऱ्याचा आहे. त्यामुळे इथंपर्यंत आता चालू आहे प्रगती सगळी. या 25 वर्षात आता माहेरी किती जाणं होतं? अलीकडं कमी झालं. पूर्वी व्हायचं जवळ माहेर, त्यामुळे मी जायचे, पण जास्त मेच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्येच, मध्ये आधी नाही. परत मी नोकरी लागल्यामुळं नाही. सासरी गेल्यानंतर ॲडजस्ट व्हायला वेळ लागला असेल ना? हो, वेळ लागला. कारण सासूबाई अगदी टिपिकल हे होत्या, धार्मिक आणि डोक्यावर पदर पाहिजे, खांद्यावर तरी पाहिजेच असं होतं, साडीतच राहायचं असं होतं. हे मला अपेक्षित नव्हतं. म्हणजे ॲटली ड्रेस घालायला मिळेल अशी अपेक्षा होती. माहेरी ड्रेस वगैरे घालणं होतं, पण इथं आल्यावर तसं नव्हतं. पण मी कुठल्याही घरात वादविवाद नकोत किंवा घरातलं वातावरण दूषित व्हायला नको म्हणून मी हे सगळं ऐकलं. मी 10 वर्ष साडीतच राहिले. माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे? माहेरी मला रेखू म्हणायचे. रेखा नाव आहे, रेखू. हा. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? खरं सांगायचं, अगदी खरं सांगायचं. नाही, ते सरळ रेखा म्हणतात. अच्छा. आता लाडात आलं काय म्हणतात ते नका विचार. आता तर मला विचार, आणि आपल्या सगळ्या तायांना पण ऐकायचंय. लाडात आले होते काय? शूटिंग मध्ये नको. असू दे ना, काय नाही होत. हा लाडात आल्यावर कुठल्या ते नावाने? लग्न झालं त्यानंतर मला चिकू म्हणायचे. चिक्कू. बरं चिक्कू का म्हणायचे? काय त्यांचं काय? ते काही नाही, कारण नाही माहित. क्या बात आहे. चिकू ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. वा वा वा, तुम्ही बसू शकता. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव कविता केदारनाथ कुलकर्णी. किती वर्ष झालेत लग्नाला? 35 वर्ष झाली. 35 वर्ष. हो हो. पण मला एक सांगा ताई, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर पहिल्यांदा? माझे वडील. वडील येतात. म्हणजे बाबांची खूप लाडकी होते मी, धाकटी होते. आणि मला 2 मोठे भाऊ आहेत. तर बाबांना मुलगी हवी होती त्यावेळी. आणि बाबांनी खूप प्रेम केलं माझ्यावरती. आईनं पण केलं, पण बाबांची जास्त लाडकी होते. काय बाबांची आठवण सांगा. मग छोट्या छोट्या अशा खूप गोष्टी बाबांबरोबर झालेल्या आहेत की अगदी माझे कुठं पेपर असतील तरी वडील मला घेऊन सोडायला जायचे आणि तिथं पुन्हा न्यायला यायचे. छोटीशी एखादी गोष्ट काहीतरी आणली असेल तरी ती पहिल्यांदा मला मिळायची. त्यामुळं माझे भाऊ म्हणायचे की तुम्ही तिच्यावर जास्त प्रेम करता वगैरे. असं खूप गोष्टी आहेत ज्या आठवतात.
पण मग लग्नाच्या दिवशी आपला जो कन्यादानाचा जो विधी असतो त्यावेळेला खूप रडले असतील ना बाबा? माझ्या भावांनी मला सांगितलं की मी जेव्हा गाडीत बसून गेले त्याच्यानंतर बाबा कार्यालयामध्ये खोलीमध्ये आत जाऊन दार बंद करून रडले. ताई मी समजू शकतो की तुम्ही आता काय विचार करता आणि काय त्या भावना आहेत तुमच्या, पण मग काय इतक्या वर्षात आई बाबांना किंवा स्पेशली बाबांना की तुम्ही कधी बोलू शकला नाहीत, बरंच काही सांगायचं होतं ते कधी सांगू शकलं नाहीत, पण या माध्यमातून त्यांना काय सांगावं असं वाटतंय? बाबांना एवढं वाटतं की बाबा खूप प्रेम होतं तुमच्यावरती, पण नाही बोलू शकले मी कधी. छोट्या छोट्या गोष्टी मीही बाबांसाठी करायचे. बाबा माझ्या घरी राहायला यायचे बऱ्याचदा, म्हणजे वारलेसुद्धा माझ्याच घरी, माझ्या मुलाच्या हातात माझे वडील वारले. तर छोट्या छोट्याच गोष्टी मी करायची की ते आले की त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करायचा, पण मुद्दाम त्यांना असं नाही सांगितलं मी कधी की बाबा हे तुम्हाला आवडतंय म्हणून मी केलं, असं नाही सांगू शकले. तुम्ही माझ्याकडे राहता मला खूप आनंद आहे त्याचा, हेही नाही सांगू शकले त्यांना. त्यांना असं वाटत असेल कदाचित की पूर्वीची माणसं होती की जावयाच्या घरी कसं राहायचं वगैरे. भाऊ पण होता, भाऊ पण करत होता, असं नाही की तो करत नव्हता, पण मला असं वाटतं की मुलीचं घर हे सुद्धा वडिलांचं घर असतं, तर तिथं हक्काने आलं पाहिजे आई वडिलांनी. खूप छान वाटतं तुम्ही इथे या बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत, खूप छान वाटते ताई. तुम्ही बसू शकता. माहेरच्या आठवणींमध्ये ना जेव्हा ताई जातात ना तेव्हा अगदी भरभरून बोलत असतात, त्या आठवणींमध्ये जातात, बालपणाच्या आठवणींमध्ये जातात आणि लग्नाच्या दिवसातले मजेशीर किस्से पण सांगत असतात आणि ते सांगत असताना थकत नाही. बरंच काही त्यांना अजून बोलायचं असतं, प्रत्येक ताईला ते व्यक्त व्हायचं असतं, पण तितक्याच त्या भाऊक सुद्धा होत असतात, डोळ्यातनं हलकंसं पाणी सुद्धा येत असतं आणि हीच तर गंमत असते माहेरच्या आठवणींची. पण आता ह्या सगळ्या ताईंना हसवण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. याच्यामध्ये असं आहे की नियम आणि अटी सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला सुद्धा आम्ही बक्षीस देणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ, ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. हा लवकर लवकर. हा हा क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा मस्त मस्त मस्त. हा हा लवकर लवकर लवकर. व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त मस्त. हा हा वा 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 क्या बात आहे. आणि आता 5 खुर्च्या रिकामी केलेल्या आहेत आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक. हा म्युझिक प्लीज. देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला मन का मा तू नच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. हा 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 थांबा थांबा. व्हेरी गुड. ज्या ताईने उत्तम नृत्य सादर केलेले आहे,
खूप छान विथ एक्सप्रेशन वगैरे सगळं छान. त्या ताईंना आम्ही देणार आहोत बक्षीस आणि त्या ताई आहेत. ताई खूप खूप अभिनंदन. ज्या वयामध्ये वय वर्ष 76 त्या वयामध्ये सुद्धा जो काय उत्साह रेकॉर्ड ब्रेक करून टाकलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही देतोय हे बक्षीस. ज्यांनी खुर्ची पटकवलेली आहे त्यांना मिळते सन मराठी वाहिनीकडून खास भेटवस्तू. जोरदार टाळ्या. आणि याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. खूप छान वाटतंय सगळ्या ताई इथे आल्यात आणि ज्या काय अगदी उत्स्फूर्तपणे अगदी छान खेळतायत, बागडतायत. संगीत खुर्चीमध्ये तर कमाल आणली आहे तुम्ही. पण हे सगळं छान होत असताना आम्हाला असं वाटतं की तुमच्यामध्ये जर कोणाचा अबोला असेल कोणाबरोबर तरी तर तो अबोला दूर झाला तर आम्हाला सुद्धा खूप आनंद होईल. आणि त्यासाठीच चूकबुल द्यावी घ्यावी हा भाग असतो, ज्या भागामध्ये आम्ही अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, दुरावलेली नाती जवळ आणण्याचा प्रयत्न देखील करत असतो. त्यामागचं आमचं उद्दिष्ट असं असतं की जेव्हा ताई माझी इथून जाईल ना तेव्हा अगदी मनमोकळेपणाने गेली पाहिजे, आनंदात गेली पाहिजे, मनात काही कुठल्या गोष्टी राहता कामा नयेत. आणि त्यासाठी म्हणून आपण हा अबोला दूर करत असतो. आज आपल्या सगळ्या ताईंमध्ये सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव आशा काशीनाथ जाधव. आशा ताई कोणाबरोबर अबोला आणि किती वर्ष हा अबोला आहे? माझा अबोला माझ्या जाऊबाईंच्या बरोबर आहे. आता 1-1.5 वर्ष झालं मी बोलत नाहीये त्यांच्यासोबत. अच्छा. पण असं काय कारण झालं की हा अबोला निर्माण झाला? काही किरकोळ कारणावरनं म्हणजे मुलांनी काहीतरी बोलले त्यांना, त्यामुळं त्या घरी यायच्या पण बंद झाल्या आणि बोलायच्याही बंद झालेत. तुमच्या मुलाने? हां, आमच्या मुलांनी. पण मग ह्या 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही कधी प्रयत्न केलात का त्यांच्याशी बोलण्याचा हो, किंवा त्यांचा गैरसमज दूर करण्याचा? ज्यावेळी गणपती उत्सवच्या वेळी मी तिथं वालनेसवाडीला गेले होते ना त्यावेळी त्यांना बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. म्हणून मी त्यांच्याशीच बोलले कसे आहेत आणि नातवंड कसे आहेत म्हणून विचारलं. मग त्या बोलल्या तुमच्याशी? त्या काही बोलल्या नाहीत, पण माझ्यासोबत माझी नात होती तिच्या डोक्यावरून त्यांनी हात फिरवला मायेने. त्यावेळी वाटलं की त्यांनाही वाटत असेल की आपण त्यांच्याशी म्हणजे माझ्याशी बोलावं असं. अगोदर ज्यावेळी माझं नवीन लग्न झालं त्यावेळी त्या खूप माझे धाकट्या बहिणीसारखी माया करत होत्या. सगळी कामं बाहेरची काही असू, जळप असू दे, दुकानचं असू दे, काही असेल तर त्या मला म्हणजे त्यात जाऊन घेऊन यायच्या, पण मला घराच्या बाहेर कधीच काढलेल्या नव्हत्या. किरकोळ कारणावरनं अबोला झाल्या. हा अबोला नको आहे. त्या बोलल्या तर खूप मला आनंद होईल. नक्कीच त्या बोलतील ताई. पण मला एक फक्त विचारायचं आहे किंवा 1-1.5 वर्षापूर्वी तुमचं आणि जाऊबाईंचं नातं कसं होतं? किती मैत्रीसारखं होतं? किती मैत्रिणीसारखं? मैत्रीण म्हणायला पण काय हरकत नाही, बहीण म्हणायला पण काय हरकत नाही. कधीच इतकं अंतर आलेलं नव्हतं तेवढं आता या 1.5 वर्षामध्ये आलेलं आहे. पण तुम्हाला अगदी मनापासून वाटतं की? मनापासून वाटते. आत्ता जरी त्या आल्या तर मी जाऊन त्यांचे पाय सुद्धा धरेन, पण त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल जे काही वाटते ते त्यांना म्हणजे त्या माझ्याशी बोलल्या तर मला कळेल तरी ना. मग ताई असं समजा की आता समोर तुमच्या जाऊबाई उभ्या आहेत, समोर उभ्या आहेत, तुमच्याकडे बघतायत, काय सांगाल तुम्ही त्यांना? अक्का जे काय पाठीमागं आपलं घडलंय ना ते विसरून जावा. आपण पूर्वी कसं राहत होतो तसंच आपण हसत खेळत छान राहूया. जे मनातली जी खंत तुम्ही बोलून दाखवली त्याच्यामुळे आज तुमच्या वतीने मी सुद्धा तुमच्या जाऊबाईंशी मी बोलणार आहे आणि त्यांना मी सांगणार आहे की ताई, जसं या ताईंनी अगदी तुमच्याबरोबर बोलायची इच्छा व्यक्त केली आणि हा अबोला हा त्यांनासुद्धा खरं तर पटत नाही आहे आणि त्याचं त्यांना खूप वाईट वाटते. कारण 1-1.5 वर्षाचा अबोला हा मला असं वाटतं की खूप होतो. ह्या गोष्टी होत असतात आणि कसं असतं आपल्याच माणसांमध्ये असे रुसवेफुगवे होत असतात, पण ते वेळीच दूर करायचे असतात. आणि आज त्यांनी मोठ्या मनाने खरं तर चूक असं म्हणता येणार नाही, पण त्यांनी असं मान्य केलेलं आहे की जे काय असतील ते गैरसमज ते दूर व्हावेत. त्यांनासुद्धा खूप बोलावं असं वाटतंय. आणि जसं त्यांनी सांगितलं की त्यांच्या नातीच्या डोक्यानं तुम्ही ज्या पद्धतीने मायेने हात फिरवलात तर तुम्हाला सुद्धा कुठेतरी नक्कीच मनापासून वाटत असेल की हा अबोला नाही राहिला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा त्यांच्याशी कुठेतरी बोलावं असं तुम्हाला सुद्धा वाटतंय. मी नक्कीच सांगेन की ताईने एक पाऊल पुढे घेतले, तुम्ही सुद्धा एक पाऊल पुढे या.
ताईंना एक फोन करा, भेटायला घ्या आणि एक आपुलकीची, कळकळीची आणि प्रेमाची मिठी मारून ह्या सगळ्या अबोला हे गैरसमज दूर करून टाका. खूप वेळ लागत नाहीत आणि आयुष्य फार सुंदर आहे. ते सुंदर बनवण्याचं काम आपल्याच हातात आहे आणि ते आपणच करू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं ताई की तुम्ही हा अबोला लवकरात लवकर दूर करा. तुमचं हे जावाजावांचं नातं हे खूप छान, सुंदर, पहिल्यासारखं तितकंच छान घट्ट राहावं हीच मी इच्छा व्यक्त करतो. ताई, तुम्ही माहेरी आलेलात आणि माहेरी आल्यानंतर तुम्ही या तुमच्या भावाकडे जे काही तुमच्या मनातली खंत किंवा जी काय व्यथा तुम्ही बोलून दाखवली, तुम्ही इकडनं जाताना मी तुम्हाला असंच पाठवणार नाहीये. तुम्ही जाऊ नयेत असं मला वाटतंय, पण आजच्या या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे. कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या सगळ्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल, मजा, मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.